नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण STI मेन्स STI मुख्य परीक्षा 2017 याचा पेपर 2 या ठिकाणी डिस्कस करतो आहे। पेपर 2 अर्थात जनरल स्टडी GS चा पेपर आणि त्यामधील आपण या आधीच्या भागामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 35 डिस्कस केलेले आहेत, ज्यामध्ये जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, RTI आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान। आता आपल्याला प्रश्न क्रमांक 36 पासून ते 80 पर्यंत या ठिकाणी जे अर्थशास्त्राचे प्रश्न आहेत मित्रांनो, जे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे STI मुख्य जर तुम्हाला पास व्हायचे असेल तर तुम्हाला अर्थशास्त्रातील एक अत्यंत चांगला विद्यार्थी बनावं लागेल असं मी म्हणतो। म्हणजे टॉपिक वाईज, प्रकरण वाईज तुम्हाला तो अभ्यास करावा लागेल आणि तो मला वाटतं या आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला परफेक्टपणे माहीत होईल की मला काय वाचावं लागणार आहे, कशा पद्धतीचे प्रश्न येतात। मित्रांनो, या ठिकाणी आपण PSI STI ASO याचा कोर्स डेव्हलप केलेला आहे, ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण हे सगळे लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल करून देतो आहे, प्री आणि मुख्यचे। त्याच्यासोबत ई बुकसुद्धा आहेत, टेस्ट सिरीजसुद्धा आहेत। सगळ्याच गोष्टी तुम्ही एकदा ती लिंक चेक करू शकतात, डेमो लेक्चर्स बघू शकतात। निश्चित तुम्हाला त्यासाठी म्हणजे नवीन विद्यार्थी जे आहेत त्यांना अभ्यासासाठी खूप फायदा या ठिकाणी होणार आहे, STI मुख्यला सुद्धा आणि पूर्वला सुद्धा। त्यासोबत आपण PSIचं सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या बाबी आहेत, ASOच्या सुद्धा आहेत। चला सुरुवात करूया। 36 नंबरचा प्रश्न, मानवी विकास निर्देशांक HDI ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स विकासासंदर्भात खालील सरासरी प्राप्त मूलभूत बाबी निर्देशांकाचे मोजमाप करण्यासाठी विचारात घेतो आपण। बघा, HDI निर्देशांकावर थोडक्यात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, हे तुमच्या लक्षात येते। मग काय काय विचारात घेतो आपण? सरासरी आयुर्मानावर आधारित दीर्घ व सुदृढ जीवन, दुसरं साक्षरतेवर आधारित ज्ञान आणि तिसरं राहणीमानाचा दर्जा। प्रश्न इंटरेस्टिंग आहे। मग तीनही आहेत का की एखादं मिस आहे, एखादं चुकीचं आहे? खाली ऑप्शन जर बघितले तर मित्रांनो तीनही मुद्दे या ठिकाणी बरोबर आहे। म्हणजे आयुर्मान एक आपण म्हणतोय, जीवनमान आपण त्याला म्हणूया, साक्षरता, राहणीमान या सगळ्या बाबी अ ब क। पुढे मी जातोय 37 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते नियोजन मंडळाचे दीर्घकालीन उद्दिष्ट नाहीये? नियोजन मंडळाचे दीर्घकालीन उद्दिष्ट तुम्हाला माहीत पाहिजे। उत्पादनात वाढ करणे, आर्थिक शक्तीच्या केंद्रीकरणात चालना देणे, पूर्ण रोजगारी साध्य करणे, उत्पन्न आणि संपत्ती यातील विषमता कमी करणे। आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल की अरे उत्पन्नात वाढ करणे यस आहे, आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण करायचे एक आपल्याला नाही। मित्रांनो, आपल्या देशामध्ये तुम्ही कधीही जर बघितलं तर तुम्हाला विकेंद्रीकरण हे टार्गेट दिसेल, म्हणजे दुसरं या ठिकाणी चुकीचं आहे। पूर्ण रोजगारी साध्य करणे यस आहे, उत्पन्न आणि संपत्ती यातील विषमता कमी करणे यस आहे। म्हणजे 37चं उत्तर या ठिकाणी 2 जे चुकीचं आहे। पुढे 38, खालील जोड्या जुळवा, पंचवार्षिक योजना आणि त्यांचे मुख्य उद्दिष्ट। प्रश्न बघा खूप अवघड आहे असं माझं म्हणणं नाही आहे, मात्र कोणते टॉपिक कव्हर करतायत ते तुम्हाला निश्चित तुम्ही नोट डाऊन करत चला। मित्रांनो, एक वही पेन जवळ असू द्या, पटपट शॉर्टमध्ये बाबा हा या टॉपिकवर प्रश्न आला आहे। आता मी या ठिकाणी पंचवार्षिक योजना म्हटलोय, ओके, 5 इयर प्लॅन, लगेच तिथे नोंद करा। मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या योजनांवर आला आहे तेही नोंद करा। इथे बघा उद्दिष्ट दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी योजना या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। आणि मित्रांनो, याच्यात जर तुम्ही बघितलं तर बघा दुसऱ्या योजनेमध्ये आपल्याला पहिली योजना माहीत आहे, कशावर आधारित होती? कृषीवर आधारित होती, बरोबर, हे सगळ्यांना माहीत असतं। दुसरीमध्ये आपण कृषी प्लस काय केलं होतं? नाही, दुसरीमध्ये आपण पूर्णतः काय केलं होतं? उद्योग। तिसरीमध्ये कृषी आणि उद्योग, ओके, या बाबी आपण केल्या होत्या। मग इथे दुसरीमध्ये जर बघितलं तुम्ही, तुमच्यासमोर एक ऑप्शन येतो बघा, पायाभूत आणि अवजड उद्योगाचा विकास। तिसरी म्हटलं की तुम्ही आत्मनिर्भरतेवर भर दिलेला आहे, तिसरी जोडी जुळत होताना इथे चूक झाली लिहिताना, तिसरी आत्मनिर्भरता यावर भर आहे। चौथी योजना जर बघितली स्थायित्वासह वृद्धी आहे, आणि 5वी योजना जी दारिद्र्य निर्मूलना संदर्भात होती। इथे आता यावरून जर आपलं उत्तर काढायचं तर 2 नंबरचं उत्तर आपलं निघतंय। पुढे मी जातोय 39 नंबरचा प्रश्न, अखिल भारतीय आकाशवाणीचे बोधवाक्य बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आहे। विधान बघा, प्रसारणाची भाषा संख्या लक्षात घेऊन जगातील सर्वात मोठ्या प्रसारणातील एक अखिल भारतीय आकाशवाणी आहे
आणि पुढे अखिल भारतीय आकाशवाणीने 33 भाषांमध्ये कार्यक्रमाची निर्मिती केलेली आहे. बघा, अखिल भारतीय आकाशवाणी या संदर्भातले हे प्रश्न होते. 39 नंबरचा प्रश्न. उत्तर जर या ठिकाणी बघितलं मित्रांनो, तर पहिलं बोधवाक्य बहुजन हिताय बहुजन सुखाय, यस बरोबर आहे. दुसरं, प्रसारणाची संख्या जर लक्षात घेतली तर जगातील सर्वात मोठ्या प्रसारणातील एक अखिल भारतीय आकाशवाणी म्हणून याच्याकडे आपण बघतो. तिसरं, 33 भाषांमध्ये कार्यक्रमाची निर्मिती, हे मात्र चुकीचं आहे. तुम्ही एकदा चेक करा विकिपीडियाला, गुगलला, किती भाषांमध्ये निर्मिती होती आहे. 33 भाषा नव्हे. आपल्याला माहीत आहे आपल्या 8व्या परिशिष्टामध्ये किती भाषा आहेत, त्याच्यावरून तुम्हाला या ठिकाणी आयडिया आली असते की बाबा हे चुकतं आहे. म्हणजे 1 आणि 2, अ आणि ब, 1 नंबरचं उत्तर. पुढे, जरी रोजगार निर्मिती हे आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट असले तरी त्याला काय आहे. बघा, रोजगार निर्मिती आर्थिक नियोजन, तरी त्याला उच्च प्राथमिकता देण्यात आली नाही. उच्च प्राथमिकता देण्यात आली, प्रथम दर्जा देण्यात आला, वरीलपैकी एक नाही. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर प्रश्नामध्येच होतं, हे लक्षात घ्या. का? बघा, हा 8 दर्शक होता तरी हा शब्द वापरला होता. म्हणजे इथे जे आधी सुरुवातीला जे वाक्य दिलं आणि त्याच्या नेमकं पुढचं वाक्य विरुद्धार्थी असणार, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं होतं. रोजगार निर्मिती हे उद्दिष्ट असले तरी त्याला उच्च प्राथमिकता देण्यात आली नाही. म्हणजे याचा अभ्यास न करता सुद्धा डायरेक्टली तुम्ही लॉजिकवर उत्तर देऊ शकत होतात. पुढे, भारताच्या आर्थिक योजनांमध्ये टिंबटिंबसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. बघा, कशासाठी? विषमता कमी करणे, समाजवादी समाजाची स्थापना करणे, शिक्षण आणि रोजगाराच्या बाबतीत समान संधी निर्माण करणे, की वरील सर्वच? मित्रांनो, विषमताही कमी करण्यासाठी प्रयत्न केला आपण. समाजवादी समाजरचना कोणत्या अधिवेशनामध्ये ते ध्येय ठरलं होतं काँग्रेसचं, नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ शकतात. आर्थिक विषमता मोजण्यासाठी कोणता कर्व त्या ठिकाणी वापरला होतो तेही तुम्हाला सांगता येईल कमेंट बॉक्समध्ये. आणि पुढे शिक्षण रोजगार सगळ्याच बाबी. 43चं उत्तर 4 आहे. त्यानंतर खालील विधाने विचारात घ्या. बघा, पहिलं विधान, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्वयंरोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करून कुटुंबियांना दारिद्र्य रेषेच्या वर आणणे. जवाहर ग्रामीण समृद्धी योजनेमध्ये शारीरिक अपंग आणि दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती जमातीला प्राधान्य दिले जाते. गंगा कल्याण योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना भूजल मार्गातून सिंचन सुविधा दिली जाते. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात ज्या योजना आहे ना, त्या योजनांची जी उद्दिष्ट आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजे, असं या प्रश्नातून आपल्याला जाणवतं. 42 नंबरचा प्रश्न. इथे जर बघितलं तुम्ही तर 3ही मुद्दे बरोबर आहेत, म्हणून उत्तर आपलं 4 नंबरचं, वरील सर्व. पुढे, खालीलपैकी कोणते लोकशाही समाजवादाचे वैशिष्ट्य नाही? लोकशाही समाजवाद, लोकशाही समाजवादाची व्याख्या इंदिरा गांधींची तुम्हाला माहीत असेल, कदाचित तुम्ही वाचन केलं असेल तर. लोकशाही समाजवाद, लोकशाही मूल्यांवरील विश्वास, गरिबीचे निर्मूलन हे समाजवादी समाजवादाचे उद्दिष्ट, विषमता कमी करणे समाजवादी अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट, खाजगी मालमत्तेचे पूर्णपणे निर्मूलन हे म्हटलं का? नाही. बघा, म्हणजे पूर्णपणे निर्मूलन हा मुद्दा नाही आहे. लोकशाही समाजवादाबद्दल जर बघितलं, वरची 3 योग्य आहे, 4थं अयोग्य आहे. पुढे जातोय मी. 44 नंबरचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. बघा, जर एक व्यक्ती एका वर्षाच्या कालावधीमध्ये बेरोजगार असेल तर ती सामान्य दर्जाची निर्देशक आहे. जर एक व्यक्ती जर एका आठवड्याच्या काळात 1 तास बेरोजगार असेल तर ती चालू आठवडा दर्जाची निर्देशक आहे. जर एक व्यक्ती जर आठवड्याचे 7 दिवस बेरोजगार असेल तर ती चालू दैनंदिन दर्जाची निर्देशक आहे. बेरोजगारीचं जे मापन करतो मित्रांनो आपण, त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे 3ही मुद्दे या ठिकाणी बरोबर आहेत, वरील सर्व. पुढे मी जातो आहे. ज्यांचा नागवणूक, ज्याला हानी किंवा नुकसान म्हणतो आपण, दर टिंबटिंब टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक बाजूंनी गरीब असते. बघा, अनेक बाजूंनी गरीब, बहुअंगी गरीब आपण कशाला म्हणणार, कशाला तसं म्हणता येऊ शकतं तर 33% किंवा त्यापेक्षा जास्त. 33% हा आकडा या ठिकाणी लक्षात ठेवा. बहुअंगी गरिबीसाठी मल्टी डायमेन्शनली पुअर अशी कन्सेप्ट त्या ठिकाणी वापरली गेली आहे. पुढे, जोड्या जुळवा. आजीविका, मनरेगा, राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नूतनीकरण मिशन, कोणती योजना कधी सुरू झाली असा हा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, याच्यातले 1-2 महत्त्वाचे मुद्दे जर तुम्हाला माहीत असेल तर मला वाटतं तुमचं उत्तर येतं. बघा, इथे जर बघितलं तुम्ही 46 नंबरचा प्रश्न आहे. आजीविका योजना ही तुमची 3 जून 2011ला सुरू झालेली आहे. मनरेगा 2
फेब्रुवारी 2006ची ही योजना आहे. राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन जी आहे ना ती 23 सप्टेंबर 2013ची आहे आणि जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नूतनीकरण मिशन ही 3 डिसेंबर 2005ची आहे. म्हणजे यावरून आपल्याला फायनली उत्तरापर्यंत जाता येतं, ते म्हणजे 2 नंबरचं उत्तर. हे लक्षात राहू दे, तुम्हाला योजना कधी सुरू झाल्या यावर प्रश्न विचारला जातो हे माहीत असलं पाहिजे STI मेन्सला. पुढे ग्रामीण भागामध्ये शहरी सुविधा पुरविणे पुरा प्रतिमानामध्ये खालीलपैकी कोणती जोडणी विचारात घेण्यात आलेली नव्हती. पुरा प्रतिमान महत्त्वाचं. हे पुरा प्रतिमान कोणी मांडलं हा एक सोपा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्हाला जर हा येत नसेल काय पुरा मॉडेलचा मला फुल फॉर्म सुद्धा सांगायचं, मला आलेलं असलं पाहिजे, तुम्हाला येतं असलं पाहिजे. हे येत नसेल तर तुम्ही अत्यंत पाण्यात आहात अर्थशास्त्राच्या बाबतीत असं मी म्हणेल. काय नक्कीच तुम्ही म्हणाल अवघड आहे, अवघड अजिबात नाही. थोडंसं वाचन या ठिकाणी गरजेचं आहे. पुरा मॉडेल कोणी मांडलं आणि कशा संदर्भात होतं, पुढे कोणत्या कालावधीत मांडलं गेलं ते तोही मुद्दा आहे. 47 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी भौतिक जोडणी, डिजिटल जोडणी, आर्थिक जोडणी याला महत्त्व होतं, सामाजिक जोडणी नव्हे. इथे बघा पुराचा फुल फॉर्म पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, प्रोव्हाइड अर्बन ॲम्युनिटीज टू रुरल एरिया असं या ठिकाणी म्हटलं गेलं होतं. आणि मॉडेल कोणी मांडलं आहे तर आपले जे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम त्यांनी हे मॉडेल मांडलेलं आहे, लक्षात असू द्या. बरेच जण कमेंट्स करतात किंवा विचारतात की या PDF ज्या आहेत सगळ्या 2010पासून ते आतापर्यंतच्या मुख्य परीक्षेचे आपण जेवढी लेक्चर बनवतो या PDF तुम्हाला सगळे आपलं जे STI RCB ॲप्लिकेशन आहे त्यावर सुद्धा भेटणार आहे त्या कोर्समध्ये. आणि आपलं जे MPSC स्पर्धा विश्व टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक मी खाली देतोय त्यावर या PDF भेटणार आहे, किंवा माझा नंबर आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात. तिथे तुम्हाला त्याची लिंक पाठवण्यात येईल. नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात, तिथे तुम्हाला या आहेत प्रश्नपत्रिका आहेत त्यांची लिंक पाठवण्यात येईल. पुढे जातोय मी. 48 नंबरचा प्रश्न, भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना स्वीकारलेल्या आहेत त्या कोणत्या? बघा, भारतीय नियोजन मंडळ. आता याचं सध्या आपण बघतो नीती आयोगामध्ये रूपांतर आहे. मागास प्रदेशाला प्रत्यक्ष विकासासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे, मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडियाकडून करणे, मागास प्रदेशामध्ये खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. इंटरेस्टिंग मुद्दे आहे. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, पहिलं प्रत्यक्ष विकासासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम यस बरोबर आहे, मात्र इथे वित्तपुरवठा SBI हे बरोबर नाही आहे, लक्षात घ्या. आणि पुढचं खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन हेही बरोबर आहे, म्हणजे आणि क 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी आहे. पुढे जातोय मी. खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचा उद्देश हा फक्त ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार पुरविणे हा होता? फक्त ग्रामीण भागातील गरिबांना. शिकलेल्या तरुणांसाठी स्वयंरोजगार, सुवर्णजयंती शहरी रोजगार योजना, सुवर्णजयंती ग्राम रोजगार योजना, वरीलपैकी एकही नाही. 49 नंबरचा प्रश्न. आणि मला वाटतं तुम्हाला ते कट करता येत होतं काय, की पहिला मुद्दा म्हणजे शहरी नाव आलं, विषय संपला, तुमचं ग्रामीणसाठी पाहिजे ना. आणि स्वयंरोजगाराचाही विषय नाही, इथे सरळ सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना. काही मुद्दे काही कट करायला शिका, पॉईंट्स तुम्हाला डायरेक्टली माहीत नसेल तर कट करायला शिका. पुढे जातोय मी. योग्य पर्याय निवडा. LPG मॉडेल, नवगांधीयन दृष्टिकोन, त्यांच्या जोड्या कशाशी लागतायत ते तुम्हाला विचारलेलं होतं. 50 नंबरचा प्रश्न आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ये जे आहे याची जोडी LPG मॉडेल 1991 मध्ये सुरुवात आहे. त्याला आपण खावजा म्हणतो ना, लिबरेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. त्या ठिकाणी खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिले गेलं आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना मुक्त प्रवेश दिला गेला. दुसरं नवगांधीयन दृष्टिकोन जो आहे त्याच्यामध्ये एकत्रित प्रक्रियेला चालना आहे, अन्नधान्य उत्पादन वाढ आहे, वीज उत्पादन वाढ आहे, शिक्षण आणि आरोग्य आहे या बाबी. ओके, म्हणजे या ठिकाणी Aचं 3 आणि Bचं 4 असं ऑप्शन जर तुम्ही खाली बघितलं तर तुम्हाला कोणता भेटतोय? 4 नंबरचा ऑप्शन भेटतो आहे. पुढे मी जातोय. खालीलपैकी कोणता भारतातील अपरंपरागत ऊर्जा स्रोत नाही? भारतातील अपरंपरागत ऊर्जा स्रोत, सौर ऊर्जा, शेतीतून वाया जाणारी घटक, पवन ऊर्जा, भरती OOT-पासून मिळणारी ऊर्जा. अपरंपरागत ऊर्जा स्रोतासंदर्भातला हा प्रश्न आहे आणि तो कोणता नाही? बघा, सौर ऊर्जा यस आहे, पवन ऊर्जा आहे, भरती OOT-पासून मिळणारी ऊर्जा आहे. हा जो आहे हा अपरंपरागत नाही आहे, हा परंपरागत म्हणूया आपण, शेतीतून वाया जाणारे घटक 51. पुढे खालीलपैकी कोणते 1990च्या दशकाच्या सुरुवातीला आर्थिक उद्दिष्टांचे अरिष्टाचे कारण आहे? बघा, आर्थिक अरिष्ट जे 1990च्या दशकाच्या सुरुवातीला ज्याच्यामुळे भारतावरती आर्थिक संकट आलं होतं,
इथे राजकोषीय तूट 1991मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या 7.8% वाढली. केंद्र सरकारचे अंतर्गत कर्ज 1991मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या 49.7%पर्यंत वाढले. ऋण व्यवस्थापनाचा भार हा केंद्र सरकारच्या एकूण खर्चाच्या 22%पर्यंत वाढला. आणि वरील सर्वच बरोबर. मित्रांनो, व्यवस्थित तुम्ही जर आर्थिक संकट वाचलेलं असले 1990-91चं, ज्याच्यामुळे त्या आर्थिक सुधारणा आपल्याला कराव्या लागल्या, तर तुमचं उत्तर या ठिकाणी वरील सर्व बरोबर येतं. आणि हे सगळे मुद्दे नोट डाऊन करून घ्या, शॉर्टमध्ये नोट डाऊन करून घ्या, तुम्हाला माहीत असले पाहिजेत. पुढे जातोय मी. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या बाबतीत निर्गुंतवणुकीकरण हे खाजगीकरणाचे एक प्रमुख तत्व आहे. खालीलपैकी कोणती उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने निर्गुंतवणुकीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला? ग्राहकांना उत्तम सेवा प्रदान करणे, सार्वजनिक उद्योगामधील व्यवस्थापनाच्या बाबतीत होणारा राजकीय हस्तक्षेप काढून घेणे. काय म्हणतो? निर्गुंतवणुकीकरण. ओके. त्याच्यामध्ये कोणते कार्यक्रम? तर ग्राहकांना उत्तम सेवा, सार्वजनिक उद्योगामधील व्यवस्थापनाच्या बाबतीत होणारे राजकीय हस्तक्षेप तोही काढून घ्यायचा, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगातील भ्रष्टाचाराला आळा घालायचा, निर्गुंतवणुकीकरणामधून उत्पन्न म्हणून मिळालेल्या पैशाचा परिणामकारक वापर करायचा. 53 नंबरचा प्रश्न. निर्गुंतवणुकीकरणासाठी कोणते कार्यक्रम हाती घेण्यात आले? मित्रांनो, 1, 2, 3, 4 सगळेच कार्यक्रम. उत्तर येतं 4. पुढे जातोय मी. LPG प्रतिमानाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या टिंबटिंब योजनेचा अवलंब केला, ज्याला आपण खाजगी खाऊजे धोरण म्हणतो ना, त्याच्यामध्ये कशाचा अवलंब झालेला आहे? 54 नंबरचा प्रश्न. सार्वजनिक क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले करावे, थेट विदेशी गुंतवणुकीला चालना, मोठ्या प्रमाणात निर्यातीला प्रोत्साहन, स्थैर्य आणि रचनात्मक समायोजन. मित्रांनो, उत्तर 4 नंबरचं आहे. प्रश्न नक्कीच अवघड आहे. व्यवस्थित वाचन असेल तर या प्रश्नांची उत्तर देता येतात. पुढे राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प, ज्याला आपण NHDP असं म्हणतो, उच्च गुणवत्तेचे महामार्ग बांधण्याशी संबंधित आहे. आणि प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना जी आहे PMBJP ही कशाशी संबंधित आहे? मग खाली ऑप्शन होती. ग्रामीण रस्त्याची बांधणी, ग्रामीण व शहरी भागांशी जोडण्याची, मोठी शहरी महामार्गांशी जोडण्याची आणि सर्व महत्त्वाची केंद्रे परस्परांशी जोडण्याची. कशाशी संबंध आहे प्रधानमंत्री भारत जोडो परियोजनेचा? मित्रांनो, नीट जर तुम्ही या ठिकाणी लक्ष दिलं तर जी मोठे शहरं आहेत ना, ती महामार्गाशी जोडणे हा या ठिकाणी याचा मुख्य हेतू होता. तो तुम्हाला माहीत असला पाहिजे. प्रश्न कशावर येत आहेत ते नोटिंग करत चला, नोट डाऊन करत चला. वही पेन घ्या, बसा व्यवस्थित, टेबल खुर्ची किंवा कुठेतरी त्या ठिकाणी बसून या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर्स बघा, असं माझं मत आहे. त्याचा तुम्हाला फायदा होईल. खालीलपैकी कोणते विधान जागतिक व्यापार संघटना आणि स्वदेशी अनुदाने या संदर्भात योग्य आहे? पहिलं, लालपेटी रेड बॉक्स अंतर्गत WTOने स्वदेशी अनुदानावर बंदी घालण्यास मंजुरी दिली. दुसरं, अंबर बॉक्स अनुदाने म्हणजे ज्यांच्यावर बंदी घालण्यात आली नव्हती परंतु त्यांच्याविरुद्ध कारवाई होणे शक्य असेल. आणि तिसरं, शेतीला आधार देणाऱ्या उपाययोजना निळ्या पेटी अंतर्गत होते. ती बॉक्सेस आपल्याला माहिती आहे, WTO त्याच्या संदर्भात आपण अभ्यास केलेला आहे, तुमचे लेक्चर झाले आहेत. मित्रांनो, अर्थशास्त्र STI मेन्सच्या दृष्टिकोनातून सगळे अर्थशास्त्राचे लेक्चर मी घेतलेले आहेत. आणि ते PSI STI ASOची जी आपली बॅच आहे, जो आपला कोर्स आहे STI RCP ॲप्लिकेशनवर, त्याच्यामध्ये सगळे लेक्चर्स अवेलेबल आहेत. याच्यात 10वी 11वी 12वीची जी क्रमिक पुस्तकं आहेत त्याच्यावरचे सगळे लेक्चर्स आहेत आणि इतरही लेक्चर्स अवेलेबल आहेत. निश्चित तुम्ही त्या कोर्सला व्हिजिट करा, डेमो लेक्चर्स बघा आणि निश्चित त्या ठिकाणी आपला अभ्यास वाढवा. 56 नंबरचा प्रश्न. 56चं उत्तर जर या ठिकाणी बघितलं तर ते आहे फक्त ब योग्य आहे. अंबर बॉक्स ज्याच्यावर बंदी घालण्यात आली नव्हती परंतु त्याच्याविरुद्ध कारवाई करणे शक्य होते. मित्रांनो, रेड बॉक्स काय आहे, अंबर बॉक्स काय आहे आणि ब्ल्यू बॉक्स काय आहे, नक्कीच एकदा आपलं अर्थशास्त्राचं पुस्तक बघा, त्याच्यामध्ये चेक करा किंवा नेटवर सर्चिंग करा. ओके, मुद्दा बाजूला लिहून घ्या की मला हे सर्च करायचं आहे, हे मला अभ्यासावं लागणार आहे. पुढे 2004-05 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा, बघा, सार्वजनिक उपक्रम केव्हा चांगली कामगिरी करू शकतात? पुरेशी स्वायत्तता दिली, नोकरशाही आणि राजकीय नियंत्रण कमी होईल, सार्वजनिक उपक्रमामध्ये खाजगी संस्कृती सुरू करणे आणि वरील सर्व. 57 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर वरील सर्व. पुरेशी स्वायत्तता त्यांनी दिली पाहिजे, नोकरशाही आणि राजकीय नियंत्रण आपण कमी केलं पाहिजे आणि सार्वजनिक उपक्रमामध्ये खाजगी संस्कृती आपण सुरू केली पाहिजे. या सगळ्या बाबी केल्या तर सार्वजनिक उपक्रम जे आहे त्यांची कामगिरी चांगली होऊ शकेल. पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस असं त्याला म्हटलं जातं, तो एक शब्द महत्त्वाचा आहे. पुढे आर्थिक विकासात चालना दिल्यानंतर सुधारणेची प्रक्रिया टिंबटिंबला चालना देईल. बघा, आर्थिक विकासाला चालना दिली तर कशाला चालना भेटेल? वृद्धीचा उच्च दर,
रोजगार क्षमतेचा विस्तार, गरिबीच्या रेषेखालील लोकसंख्येत घट आणि वरील सर्व. 58 नंबरचा प्रश्न मित्रांनो, उत्तर आहे वरील सर्व. आर्थिक विकासाला चालना, सुधारणेची प्रक्रिया, वृद्धीचा उच्च दर, रोजगार क्षमतेचा विस्तार आणि गरिबीच्या रेषेखालील लोकसंख्येत घट, हे सगळेच मुद्दे मला वाटते या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. पुढे आपण जातो आहे 59 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणते किंवा कोणती भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने आहेत? साधनसामुग्रीची जमावजमाव, पायाभूत सुविधांचा विकास, WTO संबंधित आव्हान आणि शासनाची बदलती भूमिका. या ठिकाणी जर बघितलं तर ही सर्वच आपल्या अर्थव्यवस्थेसंबंधीची आव्हाने आहेत. प्रत्येकावर तुम्ही विचार केला पाहिजे. त्यानंतर थेट विदेशी गुंतवणुकीद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रवेश करण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून खालीलपैकी कोणते धोरण स्वीकारण्यात आले नाही असं म्हटलेलं आहे. 60 नंबरचा प्रश्न. काही विदेशी गुंतवणूकदारांनी स्थानिक मुद्रांकाने खरेदी केली. 100% गुंतवणुकीद्वारे नवीन एककांची उभारणी केली. संयुक्त उपक्रमानंतर विदेशी गुंतवणूकदारांनी त्याच क्षेत्रामध्ये समांतर असे 100% दुय्यम उपक्रम उभारले. काही विदेशी गुंतवणूकदारांनी सुरुवातीला भारतीय भागीदारांबरोबर संयुक्त उपक्रम सुरू केले. काय नाही असं विचारलं गेलं. 60 नंबरचा प्रश्न जर बघितलं तुम्ही तर याचं उत्तर 2 आहे. म्हणजे हे नाही आहे फक्त, इतर स्थानिक मुद्रांकनेही खरेदी केली त्यांनी, त्यानंतर दुय्यम उपक्रमही उभारले, संयुक्त भागीदाऱ्यासुद्धा केल्या, पार्टनरशिप्स, ते मुद्दे माहीत असले पाहिजे. त्यानंतर खालीलपैकी कोणते कारण किंवा कारणांमुळे भांडवलदारांना आपले भांडवल संपूर्ण जगात श्रीमंत राष्ट्राकडून भारतासारख्या देशात नेण्याकरता चालना मिळाली? बघा, भारतात का आणतायत, भारतात का इन्व्हेस्टमेंट करतायत, त्याचं कारण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आकर्षक ग्राहक बाजारपेठ, खूप मोठा नफा कमविण्याची संधी, शासनाचे उदार धोरण आणि विदेशी भांडवल प्रवाह शासनाने दिलेली मान्यता. 61 नंबरचा प्रश्न. आणि मित्रांनो, हे चारही मुद्दे या ठिकाणी आहेत. बघा, भारतामधील जे गुंतवणुकी आहे त्या संदर्भात या ठिकाणी हा मुद्दा टाकलेला आहे किंवा प्रश्न विचारलेला आहे. पुढे मी जातोय 62 नंबरचा प्रश्न. पहिलं विधान. 2009 ते 4च्या परकीय व्यापार धोरणानुसार भारताचा जागतिक व्यापारातील हिस्सा हा 2020पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. 2009-11 या 2 वर्षासाठी वार्षिक निर्यात वृद्धी 15% साध्य करण्याचे धोरण ठरविण्यात आले. शेजसाठी न्यूनतम जागेची मर्यादा कमी करण्यात आली. 62 नंबरचा प्रश्न. आणि उत्तर जर बघितलं तर वरील तीनही योग्य. प्रश्न कशावर येतोय लक्षात घ्या. शेज, परकीय व्यापार धोरण तुम्हाला वाचून ठेवावं लागेल. निर्यात वृद्धी कशा पद्धतीने, त्याचे टार्गेट्स काय, सध्याचे लेटेस्ट परकीय व्यापार धोरणं हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. 1960, 61 ते 90, 91 या काळामध्ये खालीलपैकी कोणता देशीय समूह भारताकडून आयात करण्यात सर्वोच्च स्थानी राहिला? 60, 61 ते 90, 91, 30 वर्षाचा कालावधी. सर्वात जास्त त्या ठिकाणी भारताकडून आयात कोणी केली? विकसनशील देश, ज्याला डेव्हलपिंग नेशन्स म्हणतो आपण, पूर्व युरोपियन देश, ईस्टर्न युरोपियन नेशन्स, आर्थिक सहकार आणि विकास संघटन OECD, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, आणि ओपेक, खनिज तेल व पेट्रोलियम उत्पादने निर्यातक देश. ओपेकचा फुल फॉर्म माहीत असला पाहिजे तुम्हाला, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. 63 नंबरचा प्रश्न. याचं उत्तर जर बघितलं तुम्ही तर उत्तर आहे OECD. काय? OECD हे उत्तर लक्षात ठेवा, नीट नोटिंग करून ठेवा. पुढे 2000 ते 2005 या कालावधीत क्षेत्रनिहाय झालेले थेट विदेशी गुंतवणूक आहे त्या संदर्भात जोड्या जुळवा म्हटलेलं आहे. म्हणजे सेवा क्षेत्र, कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर, ऊर्जा, पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक, कशामध्ये जास्त गुंतवणूक केली गेली? FDI कशामध्ये आलेला आहे? मुख्यत्वे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. 64 नंबरचा प्रश्न. उत्तर त्यात जर बघितलं तुम्ही तर त्याचं उत्तर आहे 3. म्हणजे काय? सेवा क्षेत्रात 17%, कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये 5%, ऊर्जामध्ये 3% आणि पेट्रोलियम पदार्थ व नैसर्गिक जवळपास 2.68%. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे मी जातोय 65 नंबरचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. स्टँडर्ड अँड पुअर पतमानांकन म्हणजे भारताला BBB उणे सह स्थिर असे उभे केले आहे. मूडीजने भारताचे पतमानांकन शेवटच्या यादीमध्ये Baa2 सह स्थिर केले आहे. फीच्या पतमानांकन संख्येने शेवटच्या अहवालामध्ये भारताचे पतमानांकन BBB उणे सह स्थिर केले आहे. आता मित्रांनो, हा त्यावेळेस विचारलेला प्रश्न आहे. मात्र तुम्हाला हे जे क्रेडिट रेटिंग संस्था आहेत, स्टँडर्ड अँड पुअर, मूडीज, फीच, हे यांनी भारताला सध्याच्या परिस्थितीमध्ये काय रेटिंग दिलेले आहे, ते वाढत आहेत की कमी होत आहेत, याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. तेव्हाच उत्तर वरीलपैकी सर्वच म्हणजे या संस्थांवर प्रश्न येऊ शकतो. किमान एवढं तुम्हाला या प्रश्नातून माहीत व्हावं आणि त्याचं अपडेट सध्याचे लेटेस्ट तुम्हाला माहीत असावेत. कोणती विधान बरोबर आहे? 7, 8 ते 11, 12 या काळात केंद्र सरकारचा प्रत्यक्ष कर महसूल अप्रत्यक्ष कर महसुलापेक्षा जास्त आहे. 2007, 8 ते 11, 12 या काळात अप्रत्यक्ष महसूल प्रत्यक्षपेक्षा जास्त आहे.
7, 8 ते 11, 12मध्ये दोन्ही महसूल समान आहे. मित्रांनो इथे आता एक थोडंसं लॉजिक तुम्हाला मी सांगतोय. पहिला मुद्दा म्हणजे दोन्ही समान असू शकत नाही, ती एवढी म्हणजे खूप कमी शक्यता आहे. दुसरं, कोणता जास्त कोणता कमी. या ठिकाणी जर बघितलं त्या कालावधीमध्ये प्रत्यक्ष कर महसूल अप्रत्यक्ष कर महसुलापेक्षा जास्त होता. डायरेक्ट टॅक्स जो आहे तो जास्त होता, ते लक्षात राहू द्या. पुढे मी जातोय 67 नंबरचा प्रश्न. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी कार्यात्मक वित्त ही संकल्पना विकसित केलेली आहे. कार्यात्मक वित्त, कन्सेप्ट ऑफ फंक्शनल फायनान्स असं तिला म्हटलं गेलं आहे. ही संकल्पना मांडण्याची श्रेय कोणाला दिली जाते? 67 नंबरचा प्रश्न जेमकेन्स, AC पिगू, AP लर्नर आणि रिचर्ड मसग्रेव. मित्रांनो उत्तर या ठिकाणी 67चं आहे 3. लर्नर हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागतं. थोडंसं अवघड वेगळा प्रश्न. सार्वजनिक कर्जाच्या शाश्वत निकषासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. विशिष्ट कालावधीमध्ये कर्ज शून्य असणे, शाश्वत निकष म्हटलं. दुसरं, भविष्यकालीन कर्ज व स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचे प्रमाण हे आजच्या कर्ज स्थूल देशांतर्गत उत्पन्न प्रमाणाच्या विशिष्ट भागापेक्षा कमी असले पाहिजे. भविष्यातील कर्ज व स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण आजचे प्रमाण लक्षात घेऊन निश्चित केलेले असावे. 68 नंबरचा प्रश्न. इथे जर तुम्ही बघितलं तर पहिलं चुकीचं आहे. शून्य हे मान्य नाही होऊ शकत, कर्ज शून्य नाही असू शकत. दुसरं इथे जर बघितलं तुम्ही, तिसरा ब नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, क नंबरचा सुद्धा बरोबर आहे, म्हणजे उत्तर 2. त्यानंतर जाऊया आपण 69 नंबरचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. प्रत्यक्ष लाभ हस्तांतर योजना 1 जानेवारी 2013 रोजी जाहीर केली. सुरुवातीला भारतातील 35 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष लाभ हस्तांतर योजना ही खर्च नियंत्रण आणि भ्रष्टाचार कमी करणे या उद्देशाने तयार केली. 69 नंबरचा प्रश्न. आणि याचं उत्तर जर बघितलं मित्रांनो, असत्य काय ते विचारले खाली. सत्य की असत्य हे नीट वाचायला शिकावं लागेल तुम्हाला. 69चं उत्तर या ठिकाणी दिले 2, म्हणजे ब असत्य आहे. किती जिल्ह्यामध्ये सुरुवातीला, आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत आणि त्याच्यात एकदम सुरुवातीला एवढे जिल्ह्यामध्ये राबवतील का, हा थोडासा लॉजिकल मुद्दा आहे. मात्र सुरुवात कधी 1 जानेवारी 2013. द डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम संदर्भातला हा प्रश्न आहे. आणि याचे उद्देश काय? खर्च नियंत्रण करायचं, भ्रष्टाचार कमी करायचं. माहीत असलं पाहिजे, व्यवस्थित डोकं जागेवर ठेवून जर अभ्यास केला तर हे प्रश्न चुकत नाहीत. भारत निर्माण, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा, MG नरेगा म्हणतो आपण, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, NRHM, हे कोणत्या प्रकारच्या खर्चाचे उदाहरणं आहेत? हा जो योजनांचा खर्च आहे आणि याचे खाली मग विविध ऑप्शन दिले होते, मात्र हा प्रश्न कॅन्सल केलेला होता. पुढे मी जातोय राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन अधिनियम. महत्त्वाचं आहे, याला FRBM ॲक्ट असं आपण म्हणत असतो. याचा फुल फॉर्म निश्चित तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल, सर्च कराल असं अपेक्षित आहे. विधान विचारात घ्या. केंद्र सरकारने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा हा 2004 मंजूर केला. 2009 महसुली तुटीत घट करून 0वर आणणे हे त्याचं टार्गेट होतं. आणि 9 राजकोषीय तूट ही स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या 3% कमी करणे हे एक टार्गेट होतं. मित्रांनो इथे जर बघितलं तर कायदा कधी मंजूर झाला आहे? 2004चा नाही आहे कायदा, हे लक्षात घ्या. तो कधीचा आहे मला सांगा. ब आणि क बरोबर आहे, उत्तर आहे 2 नंबरचं. महसुली तूटही कमी करायची, राजकोषीय तूटसुद्धा कमी करायची आहे आणि ती 3% 2009. जुनी टार्गेट्स तुम्हाला नवीनवर काम करावं लागेल. कराघात हा टिंबटिंब आहे. कराघात काय आहे? अंतिम पैशाचे ओझे, अप्रत्यक्ष वास्तव ओझे, त्वरित वास्तव ओझे की त्वरित पैशाचे ओझे? 72 नंबरचा प्रश्न. आणि उत्तर आहे त्वरित पैशाचे ओझे, इमिडिएट मनी बर्डन असं आपण म्हणतो त्याला. कराघात, इम्पॅक्ट ऑफ टॅक्स. पुढे खालीलपैकी कोणता किंवा कोणते महसुली अंदाजपत्रकाचा भाग नाही? महसुली अंदाजपत्रक रेव्हेन्यू बजेटचा भाग काय नाही. शेअर्स आणि भागमधील गुंतवणूक, वस्तूवरील चालू उपभोग खर्च, हस्तांतरणीय देणी, सेवांवरील चालू उपभोग खर्च. या ठिकाणी जर बघितलं अंदाजपत्रकाचा भाग कोणता नाही आहे, उत्तर येतं याचं 1, 73चं 1. पहिलं जे आहे तो भाग नाही आहे. फक्त शेअर्समधील गुंतवणूक त्याचा काही संबंध नाही आहे. वस्तूवरील चालू उपभोग खर्च, हस्तांतरणीय देणी, सेवांवरील चालू उपभोग खर्च. पुढे मी जातोय 74 नंबरचा प्रश्न. सन 2011-12 मधील केंद्र सरकारच्या राजकोषीय असमतोलासंदर्भात जोड्या जुळवा. महसुली तूट, स्थूल राज्यकोषीय तूट, प्राथमिक तूट, व्याजावरील खर्च. 74 नंबरचा प्रश्न बघा. 2011-12 तेव्हाचं राजकोषीय असमतोल. आता तुम्हाला लेटेस्ट आकडे बघावे लागतील. तेव्हा जर बघितलं तर तुम्ही या ठिकाणी 1 नंबरचं उत्तर दिले. महसुली तूट या ठिकाणी टक्केवारी त्याची दिली होती 4.4%. त्याच्यानंतर स्थूल राजकोषीय तूट 5.7%, प्राथमिक तूट 2.7% आणि व्याजावरील खर्च 3.1%. ही लेटेस्ट तुम्हाला आता या सगळ्या बाबी, हे सगळे आकडे इथे अभ्यासावे लागतील, त्याच्या नोट्स काढून ठेवावे लागतील.
पुढे मी जातोय, खालीलपैकी कोणता विकास खर्च मानला जात नाही बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रीटेड ॲज अ डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर. विकास उपक्रमांचा विस्तार, अनुदानावरील खर्च, व्याज अदा करण्यावरील खर्च आणि सामाजिक सेवांवरील खर्च. मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न रद्द करण्यात आलेला होता, विकास खर्च. पुढे 1991ची कर सुधारणा समिती टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली. कर सुधारणा समिती 91ची. विजय केळकर, राजा चेलैया, एल के झा, यम गोविंदराव. 76 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर जर बघितलं तुम्ही तर याचं उत्तर आहे राजा चेलैया. मग ही विजय केळकर समिती कशा संदर्भात होती, एल के झा समिती कशा संदर्भात आहे, निश्चित उत्तरं अपेक्षित आहेत तुमच्याकडून. पुढे संरक्षण वसाहतीच्या व्यवस्थापनावरील सरकारचा खर्च, हा कशाचे उदाहरण आहे, संरक्षण वसाहतीचे व्यवस्थापन. विकास खर्च, अविकासात्मक व अनुत्पादक खर्च, भांडवली खर्च, उत्पादक खर्च. मित्रांनो, संरक्षण वसाहतीचं व्यवस्थापन करायचं आहे, हा निश्चितच अविकासात्मक आणि अनुत्पादक खर्च आहे, हे लक्षात घ्या. पुढे राजकोषीय तूट बरोबर महसुली तूट अधिक टिंबटिंब वजा एकूण खर्च. राजकोषीय तुटीची व्याख्या तुम्हाला माहीत असली पाहिजे, नीट समजून घ्या, तुटी समजून घ्या. आपण तुटीच्या संकल्पना बघितलेल्या आहेत, आपले लेक्चर्स झालेले आहेत, एकदा बघा. तुम्हाला काही जणांना फ्रीमध्ये सगळं बघायचं असेल बरंचसं तर आपली प्लेलिस्ट आहे अर्थशास्त्राची, तिथे जाऊन बघा. राजकोषीय तूट बरोबर काय. 78 नंबरचा प्रश्न, महसुली तूट अधिक भांडवली तूट वजा एकूण खर्च. बघा, महसुली तूट आणि भांडवली तूट यांच्यातून एकूण खर्च वजा करायचा, राजकोषीय तूट. पुढे वित्तीय व्यवस्थेत रोखतेवर प्रभाव टाकणारा खालीलपैकी कोणता नवीनतम उपाय जो आहे तो रिझर्व्ह बँकेने प्रारंभित केला आहे. मुद्रा बाजार संयुक्त निधी, ज्याला MF मनी मार्केट म्युच्युअल फंड म्हटलं गेलं आहे. मुद्रा रेपो, रिव्हर्स रेपो म्हटलं गेलं आहे. रोखता समायोजन सुविधा LEF लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी. आणि चौथं सीमांत स्थायी सुविधा MSF मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. 79 नंबरचा हा प्रश्न होता. आणि इथे जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर होतं फक्त ड. काय, फक्त ड म्हणजे सीमांत स्थायी सुविधा, ज्याला MSF म्हटलं जातं. वित्तीय रोखतेवर प्रभाव टाकणारा एक नवीनतम उपाय म्हणून याच्याकडे बघितलं जातं. निश्चित तुम्ही याबद्दल अधिक अभ्यास करणे अपेक्षित आहे. पुढे जातोय मी. 80 नंबरचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. राज्यांच्या राजकोषीय व्यवस्थापनात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महत्त्वाची भूमिका पार पाडते. राज्यांच्या बाजार कर्ज उभारणीस मदत करणारे महत्त्वाचे कार्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वर्षातून 2 वेळा राज्य वित्त सचिवांची सभा मुंबई येथील मुख्यालयात आयोजित करते. योग्य विधान निवडायचं आहे आणि उत्तर आहे वरील सर्व. मित्रांनो, निश्चितच हे जे प्रश्न आपण बघितलेले आहेत 30 ते जवळपास 36 ते 80 म्हणतो ना मी, ओके, म्हणजे जवळपास 45 प्रश्न तुम्हाला मुख्यला येता आहेत. अजून क्रमी याच्यामध्ये करंटमध्ये काही 2-4 प्रश्न, म्हणजे 45 ते 50 प्रश्न तुम्हाला मुख्य परीक्षेला STIच्या पेपर 2 मध्ये असतात, अर्थशास्त्राचे, इकॉनॉमिक्सचे. आणि मला असं वाटतं निश्चित तुम्हाला हे जे आपण प्रश्नपत्रिका ॲनालिसिस घेतो याच्यातून फायदा होईल. तुम्हाला हे ॲनालिसिस आवडत असेल नक्कीच लाईक करा. असेच सगळ्या वर्षाची घ्यायची का तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही चॅनलला नवीन असाल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. चला, इथे आपण थांबूया. धन्यवाद.